तर ताई पण चालले तर घरी जावा. मी इथे मागणं जरा काम पण होतं. घरातनं काहीतरी आणते, बाजार ते आणायचं होतं. आता कसं जरा इथे थांबलो होतो. जा म्हणते म्हणल्यावर जाते आता मी पण घरी. काय हो, कशात मन लागतंय का काय? घरचं हाय असं जाग्यावर हा? हाय का कोण घरी? लेकरं शाळेला गेली ती जिथले राडा तिथं. उठलाय, काय सांगून उपयोग नाही. इतकं महाग झंझट लागले ना, कुठल्या दोषात नसताना इतकं बेकार दिवस आले तर, पण एक ना एक दिवस ती निघून जाते. वाईट दिवस असते तर थोड्या दिवस असते तर परत काय तर होईलच की, मार्ग निघतातच. अक्षरशः बोलू सुद्धा वाटत इतकं बेकार झालंय. एवढं टेन्शन आलं, एवढं डोकं गरम झालं, एवढं म्हणजे काय करावं काय नाही, काय त्या टेन्शन मध्ये त्या रागाच्या झिटीत कळ नाही. एवढं वाईट वाटायला लागलं. होय हो. पण ते हक्काच आहे की हो, पण अशी करते ती माणसं. काय करते आता बया? जी आडवी असते ती त्यांना तशीच करत असते ती, त्यांना जगू द्यायचं नाही. जगाची म्हण आहे, येड्याला टोमक्याचा मान आणि शाण्याला शब्दाचा मान. तसं आता झालंय कसं, शानाकडे पण येड्या सोंग घ्यायला लागलाय. त्यामुळे ती येड्या सोंग त्याचं उतरवायला आपल्याला वेळ जाणार आहे. निशा उतरणार आहे त्याची, पण ती उतरवायला वेळ जाणार आहे. नाही खरं तसंच झालंय बरं का. त्याला वाटतं आपण काय म्हणजे हीच काय करून असं वाटायला लागलंय, यांची काय परिस्थिती आहे का, ही कारून करून काय करायची ती. पण त्या धुंदीत तू राहा. आम्ही काय म्हणत नाही की त्या धुंदीत तू बाहेर नाही, तुला राहायचं ना त्या धुंदीत तू राहा. पण एवढं लक्षात ठेव, गाठ आमच्याशी जी आम्हाला गोड बोलून जी तू आमचा केसानं गळा कापलाय ना, आयुष्यात तुझा असा एखादा गळा कापल काय, असा तुला तू आमचा जसा विश्वासानं घात केलाय ना, तसा तुला ती आयुष्यात एवढा मोठा धागा देईल. तू आयुष्यातनं उठशील. एखाद्याचा तळतळाट लागलं ना साध्यानं लागत नाही. लेकरा बाळाचा दुआ आमचंच असून आमच्यावर घाला दावा करतोय तू. काय मिळणार आहे तुला? आ लय डाव खेळला. पण इतका डाव खेळला, इतका भयानक डाव खेळलाय आमच्या संगती. त्याचं ह्यानी म्हणलं ते पण तुम्हाला सकाळी की त्याचं नाव ही सगळं सांगणार आहे. आमच्यापाशी पुरावा आहे त्याचं सगळं काय आहे आमच्यापाशी. पण आम्ही काय केलंय, जरा आमच्यापाशी जरा थोडा आम्हाला वेळ पाहिजे. नाही वेळेवर सगळं होणारच आहे, पण वेळ पाहिजे. त्यामुळं शांततेत आहे, शांत बसायचं जरा. आता त्यानं केलंय, मस्त बोलला आपल्याला, आपल्यावर एवढं सगळं त्यानं शाळा केली, एवढं सगळं काय असेल ते त्यानं करून लय पुढची चालायला अजून पण प्रयत्न चालू आहे इथं. पण समजू नको की आम्हाला पण कळत नाही. होय ताई, लय होणार आहे. फक्त कसं असतं या माणूस कुठं तर मर्जीनं ग बसतं. मर्जीचा गैरफायदा घेतला ग बसलो, विश्वास ठेवला माझं असं माझं तसं, ह्यावून त्यावून विश्वासानं घात केला. नाही त्याला वाटत पण असेल व कोण नाही काय नाही काय करणार पण नाही तसं, ती, हा. काय पळणार नाही ती. पण आता आम्ही असं पळणार आहे, तू असं अडकणार आहे. त्यातनं तू कसा बाहेर निघायचा ती तुझा प्रश्न आहे, आमचा प्रश्न नाही. आमच्यावर तो डाव टाकायच्या तिथे विचार केला असता तर आम्ही पण विचार केला असता. पण न काय तुझ्या चुकीत त्या नसताना माणसानं जी डबरं आपल्याला हा. पाडाय पोचलंय, उकरलंय, त्या डबऱ्यात ती स्वतः पडणार आहे. त्याला माहित नसलं तरी आता सांगते की स्वतः त्याच्यात पडणार आहे. न कसल्या चुकीत आपण नसताना ते आपल्यावर असा करतोय, ती वेळ त्याच्यावर आली आणि येणार आहे. गोड इथून बोलून. पुढे येणार हा? आहे इथून पुढे. आता नाही आली वेळ, पण हेतून पुढे येणार आहे. काय दिवसानं, 4-8 दिवसानं त्याला कळेल काय असते ती. पाणी नाही, जेवण नाही, सकाळ धरणं पाण्याची बाटली घ्या म्हणलं, ताण फिन काय काय बघ ना ती. उठलं की ह्यांच्या मागं आम्ही दोघी पण येतो या, एकटं कुठं पाठवायची म्हणून शिना घरी थांब. त्यांना किती टेन्शन आहे. रात्री गुराढोरांचं धरणं बघा ना. अन्न खाल्लं हा. नाही ह्याच्यानं ओळखायचं किती टेन्शन आहे. अन्न पाणीच गोडच लागत नाही का हाय ते बरं जनावर आम्ही कुणाचं लुबाडलंय असं पण नाही, स्वतःचा हाय, आमचं हाय, कष्टानं मिळवून खातो कष्टाचं या. हाय आमचं. आम्ही की बाबा कुणाचं विस्कावून घेतलंय अशातला पण भाग नाही की आम्ही खोटं बोलून शिना लुबाडलंय, असं पण विषय नाही. स्वतःचा असून जर प्रत्येक संकटाला तोंड द्यायचं म्हणलं तरी कुठला न्याय, कसला न्याय म्हणायचं, कसली दुनिया म्हणायचं. हा, खऱ्याची दुनिया राहील नाही. खरंच सांगते, खऱ्याची दुनिया राहील नाही. विश्वास ठेवायचा असेल तर आपल्या आईबापावर विश्वास ठेवायचा, बाकी कुणावर विश्वास ठेवायचा नाही. ही दुनिया खोट्याची दुनिया आहे. कधी दगा दिला आणि पैशाच्या महाग कधी पडेल सांगता येत नाही. आणि आता विश्वासापेक्षा मोठा पैसा झालाय व
पैशा मागं माणूस चाललंय, विश्वास जरा म्हणून ठेव नाही. आणि विश्वास ठेवला तरी कुणावर ठेवावं ही प्रश्न पडलाय आता. लय अवघड झालंय. का बेकार दगा दिलाय आम्हाला, आमच्यावर एवढं मोठं त्यानं संकट टाकलंय. असू दे बाजरा, पण हसतं खेळतं जीवन होतं कुठं तर. असू दे. लय अवघड झाले. तेव्हा तुम्हाला तर माहित आहे, बॉक्स भरायला ती जात होतं, कुठं तर कामाला तिचा कुठं तर रुटीन लागली होती हो. आणि हे असंच मध्ये काही ना काय घडतंय. काय नाही, हा उलट आपण ज्या विश्वास ठेवला त्यानं चांगलं केलं की आपल्याला शहाणं केलं ग. आता उद्या ती शहाणा होणारच आहे. बरोबर आहे. उद्या आज नाही, पण आज महिन्यात ती एवढा शहाणा होईल की ती पाया पडल. आपलं जाऊ एवढं द्या. चॅलेंज आहे की टेन्शन आहे ना, डोक्याला त्रास नुसता झालाय. ही चालली ती बघा, आम्ही थांबलोयच अजून. संकट पण देऊ कसं काय आमच्याच वाटेला एवढी देतोय काय माहीत. कुठं तर चांगलं चालू होतं, आमचं नियोजन वेगळं होतं, कुठं तर आम्ही वेगळं करण्याचा काहीतरी प्रयत्न करत होतो. दृष्टी लागल्यासारखं झालंय नुसतं बघा. पण तरी पण बरं का, ताईन भाऊजी म्हणजे सगळ्यांची साथ असल्यामुळं जी एकत्र जी एक विचार येतं ती बरं आहे बरं का. त्यामुळं तर कुठं तर आधार. पण आम्ही ती संकट पिलू बरं का. असं आम्ही सहजासहजी हार मानणार नाही. आम्ही कसं आहे माहीत आहे का, संकट ज्याच्याच म्हणजे वाटेल येते ती की ज्याची पेलायची जागत आहे. आज कुठं तर आम्हाला त्रास व्हायला लागला आहे, काय तर व्हायला, पण त्यातनं आम्ही मार्ग काढू. लोक चांगल्या वृत्तीचे नसते ती व त्यांना एखाद्याचं वाईट करायचं असतं. वाईट पण करून बसत नाही ती. कसं त्याचं पाक वाया जाईल, ज्याचं लयाटायला लागेल असंच काहीतरी त्यांचा प्रयत्न चालू असतो. लई टेन्शनमध्ये बरं का. सध्याला जेवणसुद्धा कोण करत नाही किंवा इतकं त्रासच व्हायला लागला म्हणावाचं. इतकं वाईट म्हणजे बोलून उपयोग नाही. असं करून बरं का लोकांनी, एवढा खेळ लोकांच्या घराचा करून किती करावा. पण काय गरज आहे का एखाद्याचं. आता कधी त्याच्या वाटेला एवढी म्हणजे अडचणी ती यायच्या नाहीत का सांगा बरं. करताना माणूस विचार करत नाही, बोलताना विचार करत नाही. त्यांनी जे केलं आहे ती चुकीचं आहे, त्यांना कळायला पाहिजे. किती त्रास व्हायला लागला इथं. एकाचं किती बघाय बघा चेहरा तर इतकं उठलं की ते टेन्शन कालच्यापासून तीच. कशावर लक्ष लागते का घरात कशात, सगळं जाग्यावर जिथले तिथं. मका पाण्याला आले त्या पाणी द्यायचं, फवारायचं, कुठं तर नियोजन, कुठं तर बाहेर जायचं. घरचं काय म्हणून एक अडचणी नसते त्या, पण कळत नाही माणसाला. कुठं तर मन भटकल्यावनी झाले नुसतं. टेन्शन घेऊ वाटत नाही. आण नाही पोटाला. अजून किती वाजले, त्या 12-1 वाजून गेली. किती सण करायचं असतं.